आज जी मी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही एकदा बनवून खाली की मासा खाण्याची डेफिनेशनच बदलून जाईल। आज मी बनवणार आहे हलव्या माशाचं कालवण। नमस्कार सगळ्यांना, मी आहे पायल आणि तुम्ही पाहत आहात रेसिपी विथ पायल। आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे हलव्या मच्छीचं टेस्टी, सोपी आणि घरगुती पद्धतीचं कालवण। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण घेतली आहे हलवा मच्छी आणि आताच मच्छीवाल्या काकूंकडून कापून नीट साफ करून घेते। हलवा मच्छी कापताना तुकडे जरा जाड कापायला सांगितले आहे कारण यांचं मांस खूप सॉफ्ट असते। आता आपण मच्छी घरी आणली आहे आणि आधी ती प्लेटमध्ये काढून घेऊया। मच्छीवाली काकूंकडून कापून साफ करून घेतली असली तरी घरी एकदा नीट धुवून घ्यायची आहे। आता मच्छी प्लेटमध्ये काढून झाली आहे आणि पुढे आपण तिला वेगळी करणार आहोत। हे जे जाड नीट आकाराचे तुकडे आहेत ते मी फ्रायसाठी वेगळे करते आणि हे थोडे लहान मध्यम साईजचे तुकडे मी कालवण्यासाठी वेगळे करून घेते। असं केल्यामुळे फ्राय पण छान क्रिस्पी होतो आणि कालवणात मच्छी मऊ आणि चवदार लागते। आता दोन्ही तुकडे रेडी आहेत। पुढे आपण यापासून घरगुती कालवण बनवणार आहोत। आता मच्छी आपण नीट धुवून घेणार आहोत। मच्छीवालीकडून साफ करून घेतली असली तरी घरी एकदा स्वच्छ धुणं खूप महत्त्वाचं असतं। जर तुम्हाला असे घरगुती सोप्या पद्धतीचे मच्छीचे रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे मी नेहमी घरच्या पद्धतीचं रेसिपी, यूजफुल किचन टिप्स आणि रोजच्या व्लॉग शेअर करते आणि मोटिवेशनल्स व्हिडिओ असतात। तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की आज तुम्ही कोणती मच्छी खाताय। मच्छी नीट स्वच्छ धुवून घेतली आहे। आता दोन प्लेटमध्ये मच्छी वेगळी करून घेतली आहे। आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने झटपट होणारं हलवा मच्छीचं कालवण दाखवणार आहे। हलवा मच्छी फ्रायची रेसिपी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आता आपण कालवणासाठी लागणारं साहित्य पाहूया। यासाठी लागणार आहे लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं आणि मसाले। कालवणात आंबटपणासाठी आपण इथे चिंच वापरणार आहोत। चिंच आधी पाण्यात भिजून ठेवली आहे म्हणजे चिंच पाणी छान निघेल आणि कालवणाला मस्त चव येईल। जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता। आता आपण वाटण तयार करणार आहोत। मच्छीच्या कालवणासाठी मी खलबत्ता वापरणार आहे कारण खलबत्त्यात केलेलं वाटण कालवणाला खूप छान चव देते। तुम्हाला हवं असेल तर हेच वाटण मिक्सरमध्येही करू शकतात, पण शक्यतो मच्छीचं कालवण खलबत्त्यात वाटलेलं असेल तर चव अजूनच वाढते। वाटणासाठी आपण घेणार आहोत लसूण, आलं आणि हिरवी मिरची। मच्छीच्या कालवणात लसूण थोडा जास्त घातलं तर चव खूप छान येते। हे सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। आता गॅसवर कढई ठेवूया। त्यात तेल घालून नीट गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर आपण आधी तयार केलेलं आलं, लसूण, मिरची वाटण घालायचं आहे। आणि ते हलक्या आचेवर छान परतून घेऊया। वाटण नीट परतलं की आता त्यात घालूया घरगुती मसाला, हळद, मीठ आणि काश्मीरी लाल तिखट। हे सगळे मसाले तेलात नीट परतून घ्यायचं आहे। पण लक्षात ठेवा मसाले जळायला नकोत, म्हणूनच आज मंद ठेवायचं आहे। मसाल्यातून तेल सुटायला लागलं की समजायचं मसाला छान परतला आहे। आता यात आपण कालवणासाठी ठेवलेली मच्छी घालणार आहोत। त्यासोबतच टोमॅटो आणि हिरवी मिरची सगळं एकत्र टाकतोय। आता सगळं हलक्या हाताने नीट मिक्स करून घेऊया। मच्छी तुटणार नाही यांची काळजी घ्या। आणि इथे मी मच्छी मिक्स करेपर्यंत तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।
सगळे मसाले नीट मिक्स झाले की आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊया। या स्टेपला लगेच पाणी घालायचं नाही। 2-3 मिनिटं झाली की आता यात चिंचेचं पाणी घालूया आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता परत झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेऊया। आणि 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया कालवणात आपल्याला किती रस्सा हवाय त्या प्रमाणात आता पाणी घालूया आणि पुन्हा 5 मिनिटं कालवण शिजवूया। इतक्यात मच्छी नीट शिजते आणि कालवणाला छान रंग आणि मस्त चव येते। शेवटी कालवणात थोडासा गरम मसाला घालूया, यामुळे कालवणाला खूप छान चव येते। आणि 1 मिनिटाकरता छान वाफ काढून घ्यायची आहे। आणि आता वरून भरपूर हिरवी ताजी कोथिंबीर घालूया। कोथिंबीरीचा सुगंध कालवणाची चव अजूनच वाढवतो। इथे आपलं हलवा मच्छीचं कालवण तयार आहे। हलवा मासा कालवणातही खूप छान लागतो आणि फ्रायमध्येही तितकाच मस्त लागतो। तुम्ही हलवा मच्छी कोणत्या पद्धतीने करतात, कालवण की फ्राय, हे मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने अशाच पद्धतीने करतात की काही वेगळ्या पद्धतीने तेही सुद्धा सांगा। आजचा व्हिडिओ इथेच संपवते। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्या आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।